भाजपच्या बैठकीला सुरुवात. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडेंसह भाजपचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित. शरद पवार दुष्काळी प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लवकरच भेट घेणार. या भेटीदरम्यान राज्यातल्या दुष्काळी स्थितीबद्दल चर्चा केली जाणार. अद्याप भेटीची वेळ ठरलेली नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरे जुलैमध्ये महाराष्ट्राचा दौरा करणार. विधानसभा निवडणुकीआधी पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी करणार दौरा. राहुल शेवाळे बदनामी प्रकरणी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना दंड. मुंबई सत्र न्यायालयातल्या विशेष कोर्टाकडून ठाकरे आणि राऊत यांना प्रत्येकी 2000 रुपयांचा दंड. दंडाची रक्कम 10 दिवसात देण्याचे आदेश. संघानं ठरवलं तर मोदी सरकार 15 मिनिटंही राहणार नाही. खासदार संजय राऊतांचं वक्तव्य. देवेंद्र फडणवीसांनी राज्यामध्ये राजकीय अंडरवर्ल्ड गँग बनवली आहे. संजय राऊतांची फडणवीसांवर टीका. संजय राऊत हा सिल्वर ओकचा सुपारीबाज. ते नोकरी सामनाची करतात आणि चाकरी सिल्वर ओकची. प्रकाश महाजनांची राऊतांवर टीका. संजय राऊत राज ठाकरेंवर बोललात तर याद राखा, महाजनांचा राऊतांना इशारा. काँग्रेस आपला खरा अजेंडा लपवतंय. ते बहुजनांचा गैरफायदा घेतायत. भाजप नागनाथ तर काँग्रेस सापनाथ. प्रकाश आंबेडकरांची टीका. यंदा पावसाळ्यात रेल्वेच्या घाटातील प्रवास सुरक्षित असणार. दरड कोसळू नये म्हणून मजबूत जाळ्यांचं आवरण. मध्य रेल्वे प्रशासनाकडून घाट भागातल्या कामांवर विशेष लक्ष. 1 कोटी विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तकं वितरित केली जाणार. राज्यामध्ये 3 कोटी प्रतींचं वितरण पूर्ण. शालेय शिक्षण विभागाची माहिती. आणि यानंतर आपण पाहूया पश्चिम महाराष्ट्र सुपरफास्ट. पुण्यातल्या पूरस्थितीबाबत अजित पवारांची पुणे पालिका आयुक्त आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा. पुण्यातल्या काउन्सिल हॉलमध्ये बैठक. खासदार निलेश लंकेंनी गजा मारणेची घरी जात घेतली भेट. गजा मारणेकडून निलेश लंकेंचा सत्कार. खासदार निलेश लंकेंनी गजा मारणेची भेट घेणं चुकीचंच. खासदार लंकेंना जाब विचारणार. आमदार विद्या चव्हाणांची एबीपी माझाला प्रतिक्रिया. खासदारकीची इच्छा आहेच आणि म्हणूनच नाशिकमधून लढायला तयार होतो. तिकीट जाहीर होण्यास विलंब झाला म्हणून मी माघार घेतली. छगन भुजबळांचं विधान. 400 पार म्हटल्यामुळे संविधानातील बदल हा प्रचार लोकांच्या मनात बसला. महायुतीच्या अपयशाचं विश्लेषण झालं पाहिजे. मंत्री छगन भुजबळांचं वक्तव्य. सांगली लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्याबाबत गैरसमज पसरवले. जयंत पाटलांचं वक्तव्य. सांगलीमध्ये आम्ही आघाडीचा धर्म पाळला. वेगळी कृती केली असती तर काँग्रेस आणि शिवसेना दुखावले असते. जयंत पाटलांची प्रतिक्रिया. अश्विनी जगताप आणि शंकर जगताप आतून एकच. चिंचवडची उमेदवारी दोघांनाही देऊ नये. भाजपचे माजी सरचिटणीस अमोल थोरात यांची मागणी. उमेदवारीवरून दोघे गृहकलह दाखवून भाजपवर दबाव टाकत असल्याचाही थोरात यांचा आरोप. दिवंगत लक्ष्मण जगताप यांची उत्तराधिकारी असल्याचं सांगत अश्विनी जगताप विधानसभा लढण्यावर ठाम. जगताप यांच्या जागेवर अश्विनी यांचे दीर शंकर जगताप यांनीही ठोकलाय दावा. पिंपरी चिंचवडमध्ये नाशिक फाटा इथं खासगी ट्रॅव्हल्सला भीषण आग. शॉर्ट सर्किट होऊन लागलेल्या आगीमध्ये बसचा पुढचा भाग जळून खाक. आणि यानंतर मराठवाडा सुपरफास्टचा आढावा घेऊया. विदर्भ आणि मराठवाड्यामधल्या काही भागात पावसाचा येलो अलर्ट. पुढच्या 3 ते 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा. अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता. अब्दुल सत्तार यांची मंत्रिमंडळातनं हकालपट्टी करा. सिल्लोडचे भाजप शहराध्यक्ष कमलेश कटार यांची मागणी. लोकसभा निवडणुकीत सत्तारांनी महायुती विरोधात काम केल्याचा आरोप. पंकजा मुंडेंच्या संदर्भातील सोशल मीडियावर होणाऱ्या वादग्रस्त पोस्टर विरोधात बीडमधल्या सिरसाळा शहर बंद. या बंदमध्ये ओबीसी समाज मोठ्या संख्येनं सहभागी झाल्याचं चित्र.
पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंवर वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी मोर्चा, धारूर तहसील कार्यालयावर मोर्चा काढत केला निषेध. विधानसभा निवडणुकीपूर्वी पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन केलं नाही तर सकल ओबीसी समाज भाजपसह सत्तेत असणाऱ्या कोणत्याही पक्षाला मतदान करणार नाही, अशा आशयाचे अहमदनगरच्या पांढरी पूलमध्ये लागले बॅनर्सची चर्चा सुरू. धाराशिवच्या शासकीय मेडिकल कॉलेजच्या तळघरामध्ये पावसाचं पाणी शिरल्यानं लाखोंची औषधं आणि गोळ्यांचं नुकसान, प्रशासनाचं दुर्लक्ष. जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देऊन सखोल चौकशी करून दोषी अधिकारी आणि कंत्राटदारांवर कारवाई करण्याची मागणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.